जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपला जो कोर्स आहे त्याचे आपण 2 पार्ट करतोय. एक म्हणजे अंकगणित आणि दुसरं म्हणजे बुद्धिमत्ता. आता अंकगणितचा जो पार्ट आहे त्याचं आजचं आपलं 7वं लेक्चर आहे आणि टॉपिकचं नाव आहे आपल्या वर्गमूळ काढणे. याच्या आधी आपण टॉपिक पाहिलाय वर्ग करणे. तसं पाहायला गेलं तर वर्ग हा एकच टॉपिक आहे. वर्ग आणि वर्गमूळ हा एकच टॉपिक आहे. पण आपण त्याचे 2 पार्ट केलेत. वर्ग काढणे आणि वर्गमूळ काढणे. कारण या सीरीजमध्ये या कोर्समध्ये आपण प्रत्येक टॉपिक हा डेप्थमध्ये पाहतोय आणि प्रत्येक पॅटर्नवर म्हणजे प्रत्येक एक टॉपिक घेऊन त्याच्यावर साधारण कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, हे सर्व प्रश्न आपण कलेक्ट करून त्याच्या कन्सेप्ट आपण काय करतोय क्लिअर करतोय. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण अंकगणित याच पद्धतीने आपण संपूर्ण बुद्धिमत्ताही कव्हर करणार आहोत विथ म्हणजे ऑल टोटल कन्सेप्ट विथ ऑल टोटल टॉपिक्स. ओके. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आजच्या आपल्या टॉपिकला. वर्गमूळ काढणे. नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला सगळे क्वेश्चन पाहणार आहे आणि सगळे क्वेश्चन पाहून झाल्याच्या नंतर आपण कन्सेप्ट पाहतो आणि कन्सेप्ट पाहून झाल्याच्या नंतर पुन्हा आपण काय करतो क्वेश्चन सगळे काय करतो सॉल्व्ह करतो. ओके. कारण आपल्याला समजलं पाहिजे नक्की क्वेश्चन कशा टाईपने विचारले जातात त्यासाठी आपण तयारी काय केली पाहिजे. ओके. नेहमी पद्धतीने आता ही थोडंसं तुमचा वेळ घेतो. तर ही पद्धत ठेवण्याच्या मागचं रिझन असं आहे की नेहमी आपल्याला ज्याच्यासोबत लढायचंय, शत्रूसोबत असं आपण कन्सिडर केलं, तर शत्रू नाही ॲक्चुअली तो आपला, पण जर आपण त्याला शत्रू कन्सिडर केलं, तर आपल्याला जर त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती असेल, तर आपल्याला त्याच्यासोबत लढणं काय होतं, सोपं जातं. तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या शत्रूची पूर्ण माहिती कलेक्ट करायची आणि त्याच्यानुसार आपल्याला तयारी करायची आणि मग त्याच्यावर अटॅक करायचा. तर ही अ, आपली जी युद्धनीती आहे, या युद्धनीतीचा वापर करून आपण हा पॅटर्न डिझाइन केलेला आहे. तर आधी शत्रूला समजून घ्या आणि तयारी करा आणि मग अटॅक करा. ओके. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या क्वेशनला. तर पहा वर्गमुळामध्ये वर्गमुळाचं चिन्ह आहे, पुन्हा वर्गमुळाचं चिन्ह आहे आणि मग तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर जर पाहिला नेक्स्ट क्वेशन काय दिलाय, वर्गमुळामध्ये 2 रेज टू एक्स म्हणजे त्याचा घातांक एक्स दिलाय. बरोबर 64 असेल तर 1 ची किंमत काढा. ओके. आपल्याला सोडवायचं नाही, फक्त पॅटर्न पहा तुम्ही. त्यानंतर जर पाहिलं तर वर्गमुळामध्ये 5चा वर्ग वजा 4चा वर्ग आणि याची किंमत काय असं विचारलंय. त्यानंतर जर पाहिलं तर ए आणि बीची किंमत दिली आणि ए आणि बीची बेरीज करा आणि त्याचा वर्ग करा आणि मग त्याचं वर्गमूळ काढा. अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. त्यानंतर एक वर्गमुळामध्ये एक वरती नंबर आहे, खाली नंबर आहे, पण ते पॉइंटमध्ये आहे. मग आता त्याचं वर्गमूळ कसं काढायचं? ओके. त्यानंतर जर पाहिलं तर वर्गमुळामध्ये वर्ग करत असताना पॉइंटमध्ये नंबर दिला आणि त्याचा वर्ग करायचा आहे. खरं तर ही कन्सेप्ट जी आहे ती वर्ग करणे या टॉपिकमध्ये येते. पण इथं घेण्याच्या मागचं रिझन असं आहे, की याच्या रिलेटेड वर्गमूळ पण काढणं आहे त्या पॉइंटमधलं. तर ते कनेक्ट व्हावं म्हणून आपण हा क्वेशन या सीरीजमध्ये या लेक्चरमध्ये टाकला. त्यानंतर इथं वेगवेगळे वर्गमूळ आहेत. त्यांच्यामध्ये गुणाकार दिलाय आणि तुम्हाला उत्तर विचारलंय. त्यानंतर जर पाहिलं तर पॉइंटमध्ये एक संख्या दिली, त्याचा वर्ग तुम्हाला करायचा आहे. ओके. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर वर्गमुळामध्ये एक 4 अंकी संख्या आहे. तिचं वर्गमूळ काय हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी शोधायचं त्यानंतर जर पाहिलं गेलं तर वर्गमुळामध्ये 9, 9, 9 आणि त्यांची ॲडिशन करायची आहे. एक छोटासा सोपासा एक पॅटर्न आहे. 4 अंकी संख्या आहे तिचं वर्गमूळ किती? असा एक प्रश्न आहे. सेम असा एक 4 अंकी क्वेशन. तिथं सिम्बॉल वापरलं होतं, चिन्ह वापरलं होतं. इथं मात्र सरळ विचारलं गेलेलं आहे. इथं एक सिंपल क्वेशन आहे. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 2 वर्गमूळ दिले त्यांची वजाबाकी तुम्हाला विचारलेली आहे. त्यानंतर वर्गमुळामध्ये एक पॉइंट मधला नंबर आहे. पुन्हा एक वर्गमूळ आहे. त्याच्यात सुद्धा पॉइंट मधला नंबर आहे आणि मग त्याचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं. त्यानंतर जर पाहिलं तर वर्गमूळ हा मात्र सिंपल क्वेशन आहे. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. इथं पाहिलं तर एक वरती संख्या आहे, ती पॉइंटमध्ये आहे. खाली एक संख्या आहे, उत्तर पण दिलंय आणि 1 ची किंमत काढा. थोडंसं वेगळा पॅटर्न परत. त्यानंतर पॉइंटमधल्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं? ओके. आणि पॉइंटमधली संख्या सुद्धा 5 अंकी आहे. म्हणजे जर डॉट सोडला, पॉइंट सोडला तर. आणि त्यानंतर पॉइंटमध्ये काय दिलंय पहा एक 4 अंकी संख्या आहे आणि तिचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं सेम पॅटर्न आहे. आणि या ठिकाणी पॉइंटमध्ये एक संख्या आहे. तिचं वर्गमूळ परत कसं काढायचं. तर असे हे वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या म्हणजे शब्दांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे सर्व जे प्रश्न पाहिलेत, आता आपल्याला मेन कन्सेप्ट पाहिजे की वर्गमूळ म्हणजे काय? याच्या आधी वर्ग ही कन्सेप्ट तुम्हाला समजली. वर्ग म्हणजे काय? कोणत्याही संख्येला समजा मला 4चा वर्ग करायचा तर मग काय करतो 4 गुणिले 4 आपण या ठिकाणी काय लिहितो 16. म्हणजे वर्ग म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला गुणणं. मग वर्गमूळ म्हणजे काय? पुन्हा जागेवर येणं. तर हा जो 16 आहे, हा कोणाचा वर्ग आहे? ओके. म्हणजेच आता जर मला विचारलं का 16चे वर्गमूळ 16चे वर्गमूळ तर मी काय लिहिणार आहे? 4.
हेच मला सिम्बॉलमध्ये जर विचारलं, तर या पद्धतीने विचारणार. 16चे वर्गमूळ. याचं उत्तर पण काय लिहिणार आहे मी 4. हेच जर मला नंबरमध्ये जर विचारलं, तर 16चे नंबर काय लिहितोय पहा, वर्गमुळात 16चा 1/2 घात. याचं उत्तर पण किती आहे? 4. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं, हे शब्दांमध्ये तुम्हाला विचारलंय 16चे वर्गमूळ, हे सिम्बॉलमध्ये विचारलंय आणि हे नंबरमध्ये विचारलंय. या तिघांचाही अर्थ एकच. वर्गमूळ, वर्गमूळ, वर्गमूळ. म्हणजे घातांक जेव्हा 1/2 असतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो वर्गमूळ. घातांक जेव्हा 1/3 होतो, त्याचा अर्थ होतो घनमूळ, जे आपण घन आणि घनमूळ या टॉपिकमध्ये पाहणारच आहे. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने मूळ ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ओके. आता वर्गमूळ काढत असताना सगळ्यात इम्पोर्टंट का आता पहा 1 ते 30 पर्यंतचे वर्ग साधारण तुमचे पाठ पाहिजे. ओके. त्यानंतर त्याचे वर्गमूळ. आता वर्गपाठ जर असतील तर ऑब्व्हियसली वर्गमूळ त्याचे पाठच असणार आहे तुमचे. ठीक आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का जर एखादा 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आता 3 अंकीचे तुमचे पाठ राहतील, पण 4 अंकी, 5 अंकी जर संख्या आली, तर तिचं वर्गमूळ कसं शोधायचं? तर ही पद्धत याची एक शॉर्ट ट्रिक्स आहे. ती आपल्याला या ठिकाणी फक्त घ्यायची. ती एकदा समजली की मग आपण आपल्या प्रश्नाला काय करणार आहे, सुरुवात करणार आहोत. ओके, ठीक आहे. तर पाहूया आपण 3 अंकीपासून सुरुवात केली. त्यानंतर एक 4 अंकी संख्या घेतली आहे आणि त्यानंतर आपण एक 5 अंकी संख्येचं सुद्धा काय करणार आहे, वर्गमूळ कसं शोधायचं हे या ठिकाणी काय करणार आहे, पाहणार आहे. आता त्याआधी तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट माहीत पाहिजे आणि ती कन्सेप्ट म्हणजे कोणती? तर पहा 1 चा वर्ग. आता शून्याचा वर्ग जर तुम्ही करायला गेलात, तर शून्य शेवटी येणार आहे, हे तर माहिती आहे तुम्हाला. फक्त ते जे शून्य असणार आहेत, हे सम असणार आहेत. सम म्हणजे काय? 2, 4, 6, 8 शून्यांची संख्या ही नेहमी संख्येमध्ये असणार आहे. 1 चा वर्ग जर तुम्ही करायला गेले, तो 1 येणार आहे. 2 चा वर्ग 4 येणार आहे. 3 चा वर्ग हा सॉरी 9 ओके. 4 चा वर्ग हा 16. 5 चा वर्ग हा 25 आहे. 6 चा वर्ग हा 36 आहे. 7 चा वर्ग हा 49. 8 चा वर्ग 64. 9 चा वर्ग 81. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हे अंक माहीत पाहिजे. आता जर तुम्ही पाहिलं तर 1 चा वर्ग 1 आणि 9 चा वर्ग 81 म्हणजे याच्या एकक स्थानी 1 आलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 2 चा वर्ग 4 आणि 8 चा वर्ग 64. याच्या एकक स्थानी 4 आणि इथे पण 4 आहे. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही 3 आणि 7 एकक स्थानी 9 येतो. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 4 आणि 6 ओके. 4 चा वर्ग 16, 6 चा 36 म्हणजे एकक स्थानी काय येतो? 6 येतो आणि 5 चा वर्ग 25 एकक स्थानी काय येतो? 5 येतो. म्हणजे जर तुम्ही एकक स्थानी जर नंबर पाहिले तर साधारण 1, 4, 9, 6, 5 म्हणजे जर इथं तुम्ही पाहिलं तर 2, 3, 7 आणि 8 हे अंक तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाहीत. ओके. आणि ही कन्सेप्ट आपण वर्ग या टॉपिकमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. आता तिची गरज आपल्याला इथं लागणार आहे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने फक्त या ठिकाणी दिलं. आता शेवटी 6 येतो. पहा शेवटी किती आहे आपण वर्गमूळ काढण्याची जी शॉर्ट ट्रिक्स आहे ती पाहायला सुरुवात केली आपण. आता इथं 676 आहे हा कोणाचा वर्ग आहे हे आपल्याला शोधायचं आहे. शेवटचा नंबर कोणता आहे? 6. मग हा 6 कधी म्हणजे 6 एकक स्थानी कधी येतो? एकतर तो 4 चा वर्ग पाहिजे, नाहीतर तो 6 चा वर्ग पाहिजे. ओके. म्हणजे शेवटचा जो अंक आहे, एकतर तो 4 असेल. शेवटचा जो अंक आहे, एकतर तो 4 असेल, नाहीतर तो 6 असेल. ओके. मग आता काय करायचं? ही शेवटची संख्या शेवटच्या 2 संख्या, काय सांगतोय मी तुम्हाला? शेवटच्या 2 संख्या सोडून द्यायच्या. नेहमी लक्षात ठेवा. शेवटच्या किती संख्या सोडून द्यायच्या? 2. ओके. ह्या सोडल्यानंतर राहिला कोण? 6. आता 6च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या. 6च्या जवळची म्हणजे तिच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या. 6च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 4. तर जी कोणाचा तरी काय? वर्ग आहे. ओके. मग 4 हा जो अंक आहे, याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 4. 4 कोणाचा वर्ग आहे? 2 चा वर्ग आहे. मग याच्यापुढे मी 2 लिहिलंय. इथे पण मी 2. आता काय करायचं? हा जो 2 तुम्ही घेतला याला 3 ने गुणायचं. त्याच्या पुढचेच अंक आहे. 3 दोन्ही किती आले? 6. आपला नंबर कोणता आहे? 6. 6 आणि 6 म्हणून आपण यातला मोठा नंबर चॉईस केला. आता तुम्ही म्हणाल, "सर काय?" आता इथे जेव्हा तुम्ही गुणाकार करणार आहे, हा जो गुणाकार आलाय, इथली संख्या गुणाकार केल्यानंतर येणारी संख्या आणि आपली संख्या यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटे हे पाहायचं. जर इथली संख्या इथल्या येणाऱ्या संख्येपेक्षा छोटी येत असेल, तर छोटा नंबर घ्यायचा. पण इथली संख्या आणि आपली संख्या या दोनही संख्या एकतर समान किंवा मोठी येत असेल, समान म्हणजे इथं 6 आलंय. ओके. किंवा 6 पेक्षा जर मोठी आली असती, तर आपण मोठी संख्या चॉईस केली असती. पण इथली संख्यापेक्षा हा जर अंक लहान आला, इक्वल नाही सांगत, लहान जर आला, तर आपल्याला लहान नंबर काय करायचा आहे? चॉईस करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 26 चा वर्ग 676 आहे. हे आपल्याला या ठिकाणी काय केलं झालेलं आहे, लक्षात आलेलं आहे. आले लक्षात? समजलंय? ठीक. तर त्याच पद्धतीने आपल्याला हा क्वेशन सॉल्व्ह करायचा आहे. आता शेवटी जर पाहिलं एकच स्थानी किती आहे? 4 आहे. एकक स्थानी 4 तेव्हाच येऊ शकतो. एकतर एकक स्थानी 2 पाहिजे, नाहीतर 8 पाहिजे.
कारण 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64. ओके. आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे. जर 2 अंक सोडून दिले तर राहिला 27. 27च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 25. कोणती आहे? 25. 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ओके. म्हणून यापुढे मी 5 लिहिले, याच्या पण पुढे मी 5 लिहिले. आता काय करायचं ह्या 5ला लगेच त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचंय. 6 किती आले? 30. 30 पेक्षा इथला जो 27 अंक आहे हा लहान आहे आणि म्हणून आपण लहान संख्या चॉईस. इथे काय झालं 6 आणि 6 समान होती म्हणून मोठी. म्हणजे समान आले तर मोठी चॉईस करायची, मोठी आली तर मोठीच आहे. बरोबर आहे. म्हणजे 30 पेक्षा हा अंक लहान आहे म्हणून लहान संख्या. 30 पेक्षा जर हा अंक मोठा आला असता तर आपण मोठी संख्या चॉईस केली असती. म्हणजे हा जो आहे हा 52चा वर्ग आहे हे तुमच्या लक्षात. आलंय लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्येचं काय करायचंय वर्गमूळ शोधायचं आहे. ओके. आता हे झालं 4 अंकीपर्यंत. आता 5 अंकीचं पाहूया आपण. शेवटी 9. आता जर शेवटी 9 असेल, तर एकतर ती संख्या 3 असली पाहिजे, नाहीतर ती संख्या 7 असली पाहिजे. एकक स्थानी. का? कारण 3चा वर्ग 9 येतो, 7चा 49. म्हणजे एकक स्थानी जर 9 आणायचे असतील, तर एकक स्थानी मला एक 9 पाहिजे, नाहीतर 7 पाहिजे. आता काय करायला सांगितलं आपण, हे शेवटचे 2 अंक सोडायचे. म्हणजे राहिले कोणते? 106. 106च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 100. 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. म्हणजे याच्यापुढे मी 10 लिहिले आणि याच्यापुढे पण मी 10 लिहिले. आता 10ला काय करायचंय? लगेच त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचंय. कोण आले? 11. 11 गुणिले 10 110. 110 पेक्षा 106 काय लहान आहे आणि म्हणून मी लहान संख्येचं चॉईस केलं. आणि या ठिकाणी 103चा हा काय झालेला आहे? वर्ग या ठिकाणी आलेला आहे. हे लक्षात ठेवा. 10चा काय झाले सॉरी 103चा हा वर्ग आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? वर्गमूळ शोधायचं आहे. याची गरज तुम्हाला काही प्रश्न सोडवताना लागणार आहे. बाकी कन्सेप्ट जर काही मिस झाले असतील, काय राहिले असतील, तर त्या प्रश्नामध्ये आपण त्या कन्सेप्ट काय करत जाणार आहे? क्लिअर करत जाणार आहोत. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा कन्सेप्ट हा पार्ट या ठिकाणी कव्हर झालेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा प्रश्नाला काय करतोय? सुरुवात करतो. आता सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं का वर्गमुळाचं चिन्ह काय सांगतं का त्याचं वर्गमूळ काढा, त्याचं वर्गमूळ बाहेर घ्या. ओके. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, तर एक वर्गमूळ चिन्ह दिसतंय. त्याच्यामध्ये किती दिसतंय तुम्हाला 16 प्लस पुन्हा एक वर्गमूळ चिन्ह दिसतंय आणि त्याच्यात किती दिले 64 अधिक आता या ठिकाणी मी एक स्टेप कमी करतो. ह्या वर्गमुळात चिन्हाला मी डायरेक्ट या ठिकाणी नंबरमध्ये आणतो. आता हा जो 289 आहे, हा कोणाचा वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 17चा. मग मी या ठिकाणी 17 लिहिले. आता तुम्हाला सांगितले का 30 पर्यंत वर्ग तुमचे पाठच पाहिजे. आता जर हा 17चा वर्ग आहे, तर पहा ही संख्या बाहेर येणार. ही संख्या काय येणार बाहेर. म्हणजे इथे जर समजा 100 असतील, तर आपण बाहेर लिहिताना काय लिहितो 10 कारण ती संख्या 10चा वर्ग आहे. बरोबर? मग त्यामुळे हा पूर्ण नंबर गायब होतो आणि फक्त 10 राहतात. ओके. त्या पद्धतीने आता बाहेर कोण आले 17. आता जर तुम्ही पाहिलं इथं, इथं किती आले? वर्गमुळात किती 16 प्लस वर्गमुळात आता ह्या दोघांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. जर ह्या दोघांची मी बेरीज केली 7 आणि 4 11 इथे किती आले? 81 किती आले? 81 यांची ॲडिशन झाली. आता जर वर्गमुळात तुम्ही पाहिलं, तर इथे किती आहेत? 16 प्लस आता हे 9 बाहेर येणार आहेत. का? कारण 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा आहे. आता हे 9 आणि 16 म्हणजे वर्गमुळात किती येणार आहेत? 25 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 5 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? 1. तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. आले लक्षात? सिंपल आहे. पहा या ठिकाणी एक सांगून ठेवतो जस्ट माहिती तुम्हाला तरी पण. आता इथं 100 तुम्ही डायरेक्ट 10 लिहू शकता किंवा 100ला तुम्ही 10चा वर्ग याचं उत्तर पण 10 अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर काढू शकता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्यानंतर आलो आपण सेकंड क्वेशन. आता सेकंड क्वेशन जर पाहिलं तर इथं थोडासा वेगळा पॅटर्न तुम्हाला यूज करायचा आहे का? वर्गमुळात 2चा x घात आहे आणि तो 64 असेल तर 1 ची किंमत किती? ओके. आता हे वर्गमुळाचं चिन्ह मला नको आहे. का? कारण जर वर्गमुळाचं चिन्ह असेल तर मला सॉल्व्हिंगला अडचण येते. मग वर्गमुळाचं चिन्ह मला जर नको असेल तर मला त्या ठिकाणी काय करावं लागतं त्याचा वर्ग करावा लागतो. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे वर्गमुळात 5 दिलेत. याचा जर मी वर्ग केला तर उत्तर 5. का बरं असं होतं? कारण पहा, वर्गमुळात 5चा वर्ग होणं म्हणजेच वर्गमुळात 25 येणं, म्हणजेच वर्गमुळाच्या बाहेर 5 म्हणून येणं, म्हणजे आपण डायरेक्ट ह्या स्टेपपर्यंत येतो. आलं लक्षात? आता मला हे वर्गमुळाचं चिन्ह नकोय म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे? वर्ग करणार आहे. जर मी ह्या ठिकाणी वर्ग केला, तर इथलं वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं. म्हणजे 2चा एक्स घात हे तसंच राहिलं. ओके. ती संख्या वर्ग केल्यानंतर जशीच्या तशी बाहेर येते. पण इथे मात्र 64चा काय होणार आहे? वर्ग होणार आहे. असं का होणार आहे? कारण तुम्ही वर्ग करताय तेव्हा एल-एच-एस आणि आर-एच-एस डावी बाजू आणि उजवी बाजू वर्ग करत असताना समान. जर तुम्ही इकडच्या बाजूचा वर्ग करताय, तर तुम्हाला पलीकडच्या बाजूचा सुद्धा वर्ग करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे.
आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 2चा एक्स घात आहे. आता ह्या 64ला पण मला कशात घेऊन जायचे? 2च्या घातांकामध्ये घेऊन जायचे. ओके, ठीक आहे. आता पहा उरलेली स्टेप मी या ठिकाणी करतो. 2x आता 64 2 64 हा 2चा कितवा घात आहे? जर पाहिलं तर पहा 2, 2, 2, 2, 2 ओके, ठीक आहे. बघूया आपण. 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32 आणि अजून मला एकदा 2 लागणार आहे 64. म्हणजे जर 2 तुम्ही पाहिले तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे हा जो 64 आहे हा 2चा 6वा घात आहे आणि याचा परत काय दिलेला आहे तुम्हाला? वर्ग दिला. म्हणजे आता हे जे 64 आहे ते ह्या फॉर्मॅटमध्ये मी लिहिले. हे जे 64 आहे हे या फॉर्मॅटमध्ये लिहिलेत काय 2:6. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर अजून एक रूल तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. घातांकाचा जेव्हा घातांकाचा घातांक येतो, घातांक येतो, तेव्हा घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. लक्षात ठेवा. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 2चा एक्स घात इथं 2चा किती होणार आहे? 12 कारण 6 दोन्ही किती होणार? 12 घाताचा घात झाला. आणि म्हणून इथे 2ला आता बेसला बेस इक्वल झाला. म्हणून एक्सला इक्वल कोण आला? 12. एक्सला इक्वल कोण आला? 12. लक्षात आलं? म्हणजे एक्सची किंमत जी आहे ती किती आहे? 12 आहे. कारण बेसला बेस इक्वल आहे म्हणजे एक्सच्या जागी 12 कारण ह्या दोन्ही बाजू काय आहेत? बरोबर आहेत, समान आहेत. आलं लक्षात? तर एक्सची किंमत किती आहे या ठिकाणी? 12 आलेली आहे. आलं लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. इथे जर पाहिलं तर ही कन्सेप्ट एक लक्षात ठेवा. तर वर्गमुळात 5चा वर्ग हा नेहमी 5 असतो. वर्गमुळात 10चा वर्ग हा नेहमी 10 असतो. त्यानंतर जर पाहिलं तर घाताचा घात आला तर घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. ठीक आहे. त्यानंतर आलो पहा आपण इथं. आता इथे जर पाहिलं तर एकदम सिंपल दिलंय. याची किंमत तुम्हाला विचारली. तुम्हाला माहिती आहे वर्गमुळामध्ये 5चा वर्ग किती असणार आहे? 25 आणि 4 16 म्हणजे उत्तर किती येणार आहे इथं? जर पाहिलं तर उत्तर राहणार आहे 9. 16 मधनं सॉरी 25 मधनं 16 गेले आणि 9 बाहेर येताना काय म्हणून येणार आहे? 3 येणार आहे. आलं लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला एकदम सिंपल क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायला दिलेला होता. आता जर पाहिलं तर इथं पहा एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू दिली. ह्या दोघांची काय करायला सांगितली आपल्याला? बेरीज करायला सांगितली आणि त्याचा वर्ग. आता जर मी ह्या दोघांची बेरीज करायला गेलो तर ती 81 येणार आणि आतमध्ये वर्गमुळामध्ये 81चा काय दिलेला आहे? वर्ग. याचा अर्थ बाहेर येताना फक्त तुम्ही 81 जरी लिहिली तरी उत्तर चांगलं. कारण याचा वर्ग करून पुन्हा बाहेर काढण्यापेक्षा डायरेक्ट पहा, म्हणजे मी तुम्हाला आधीच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं का 100 हे बाहेर येताना 10 म्हणून येणार आहे किंवा कधी-कधी असं असणार आहे 100 नसतील पण 10चा वर्ग असतील. मग याला बाहेर घेताना पण 10च लिहा. काही फरक पडत नाही. आता याच्यामागची एक थीम मी तुम्हाला समजून सांगतो पहा. वर्गमुळामध्ये 10चा वर्ग याचं उत्तर 10 का येतं नेहमी? असं का होतं? हे नीट समजून घ्या. आता पहा 10चा काय आहे? वर्ग आहे आणि याचं मी कन्व्हर्जन इथे करतोय पहा. 10चा वर्ग मी तसंच लिहिलं. वर्गमुळाचं चिन्ह म्हणजे काय असतं? 1/2 आणि आत्ताच आपण एक रूल पाहिला होता. काय रूल पाहिला होता? जेव्हा घाताचा घात येतो, घाताचा काय येतो? घात. तेव्हा त्या दोघांचा काय होतो? गुणाकार होतो. ओके. म्हणजे 2 गुणिले 1/2 होणार आहे. ह्या 2ला 2 जाणार आहे. म्हणजे खाली काय राहणार आहे उत्तर? 10. म्हणजे इथून आपण इथं आलो आणि इथून आपण इथपर्यंत आलो. म्हणून याचं उत्तर नेहमी काय लिहितात? 10 लिहितात. तर या पॅटर्ननी आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलाय. पर्याय क्रमांक किती आहे? 2. आले लक्षात? तर ही कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. आता जर इथं पाहिलं तर पहा पॉइंट नंतर किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. पॉइंट नंतर 6 संख्या आहेत. इथं पॉइंट नंतर 2 ओके, ठीक आहे. म्हणजे आता पहा म्हणून मी याच्या आधी एक प्रश्न तुमचा घेतला होता का पॉइंटमध्ये जी संख्या आहे त्याचा काय केलं होतं आपण? वर्ग केला होता. ओके. हा प्रश्न सोडू आणि मग त्या प्रश्नाकडे जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जर इथं पाहिलं तर पहा 15चा काय आहे? 0.015 याचा काय करायचं तुम्हाला? वर्ग करायचा आहे. आता जनरली इथं आकडा कोणता दिसतोय तुम्हाला? 15. 15चा वर्ग किती आहे? 225. किती आहे? 225. पण पॉइंट नंतर इथे संख्या किती आहेत? 1, 2, 3. जर पॉइंट नंतर 3 असतील, तर वर्ग करताना पॉइंट नंतर 6 संख्या पाहिजे. ओके. गुणाकारामध्ये काय होतं? जेव्हा तुम्ही गुणाकार करता तेव्हा म्हणजे आता समजा या ठिकाणी जर तुम्ही केलं 1.5 1.5 असं जर तुम्ही गुणाकार केला, तर इथं काय होणार आहे? 15चं 225 तर होणारच आहे. पॉइंट नंतर 1 संख्या, पॉइंट नंतर 2 म्हणजे आता सॉरी 1 संख्या आणि 1 अशा टोटल संख्या झाल्या 2 म्हणजे पॉइंट नंतर 2 संख्या आल्या पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे 2.25 हे त्याचं काय झालं? फायनल आन्सर झालं. तसं इथं पॉइंट नंतर 3 संख्या आहेत. म्हणजे आता दुप्पट संख्या झाल्या पाहिजेत. 6 आल्या पाहिजेत. म्हणजे 1, 2, 3 आणि त्या संख्या मोजताना मागून मोजायच्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग आता मी पॉइंट देणार आहे. मग या ठिकाणी लिहिणार आहे. म्हणजे या संख्येचा हा काय झालेला आहे या ठिकाणी वर्ग झालेला आहे. म्हणून आपण ही कन्सेप्ट या टॉपिकमध्ये घेतली. कारण याची गरज आपल्याला इथे लागणार. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर वर्ग करत असताना पॉइंट नंतरची संख्या दुप्पट होती आणि वर्गमुळाकडे जात असताना पॉइंट नंतर जेवढ्या संख्या आहेत त्याची संख्या काय होती? निम्मी होती. लक्षात आले? याचं उत्तर आपण या ठिकाणी
टिक करून ठेवू आधी. पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न आपल्या या ठिकाणी झाला. म्हणजे वर्ग करत असताना पॉइंट नंतरची संख्या दुप्पट होती आणि वर्गमूळाकडे जात असताना पॉइंट नंतरची संख्या ही काय होती? निम्मी होती. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं, या प्रश्नामध्ये 6 संख्या दिल्यात. याचा अर्थ या ठिकाणी काय होणार आहे? पॉइंट नंतर जर 6 आहेत, तर खरी ती संख्या किती असणार आहे? 3च असणार आहे. ओके. आता इथं शेवटी 5 आहे, 25 आहे, म्हणजे या ठिकाणी 5 तर असणार आहे. 25ला मी कट केलं. 25ला कट केलं राहिलं कोण? 56. आता 56 हा जो अंक दिसतोय तुम्हाला, आता पहा इथं 7 गुणिले 8 सलग येणाऱ्या 2 संख्या. यातली मी 7 ही संख्या इथं लिहिली. असं का होतं? कारण शेवटी वर्गामध्ये ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिली, तरी पण मी या ठिकाणी सांगून ठेवतो. समजा आपल्याला 35चा वर्ग करायचा आहे. मग आपण काय करतो 5चा 25 लिहून ठेवतो आणि ही जी 3 आहे त्याच्या पुढची संख्या 4, 4 त्रिक 12 असं आपण या ठिकाणी करतो. म्हणजे 35चा वर्ग हा या पद्धतीने झाला. समजा जर तुम्हाला अ, 65चा वर्ग करायचा असेल, कशाचा? 65चा. ओके. जर तुम्हाला 65चा वर्ग करायचा असेल, तर या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे? 5चा 25 लिहून घेणार आहे. 6 नंतर कोण येतो? 7. 7 सकून 42. लक्षात आलं? म्हणजे पुढच्या ह्या ज्या 2 संख्या आहेत, त्यातली लहान संख्या आपण याच्या बाजूने चिटकवतो. लहान संख्या इथं. म्हणजे सलग येणाऱ्या 2 संख्येपैकी लहान संख्या आपण इथे देतो. त्याच पद्धतीने 56 ही 7ही आणि त्यातली लहान संख्या आपण इथे दिली. 75चा जर तुम्ही वर्ग करायला गेलात, तर तुम्हाला या पॅटर्ननी उत्तर मिळेल. आता पॉइंट नंतर इथं 6 आहेत, म्हणजे पॉइंट नंतर 3 संख्या पाहिजेत. 1, 2, 1 0 दिला आणि 3. या पद्धतीने मी या ठिकाणी काय केलंय? लिहून घेतलं. आता बेस पॉइंट नंतर 25 आहे. म्हणजे मला 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा. पॉइंट नंतर इथं 2 संख्या आहेत. म्हणजे आता मला एकच संख्या पाहिजे. 1 आहे माझी, मी पॉइंट दिला. ओके. म्हणजे पॉइंट 5चा वर्ग पॉइंट 25 आहे. का? कारण पॉइंट नंतर वर्गमुळाकडे जात असताना, मी काय सांगतो इथं वर्गमुळाकडे जात असताना ही संख्या काय होते? हे होणार आहे. पण आता जर तुम्ही इथं पाहिलं, तर मी या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? वर्गमुळाचं चिन्ह दिसतंय. बरोबर. वर्गमुळाचं चिन्ह दिसते म्हणजे याचा अर्थ आपण अजूनही वर्गमुळाच्या त्याला बाहेर काढलेलं नाहीये. याचा अर्थ काय होतो पहा, इथे याचा हा काय वर्ग आहे आणि याचा हा काय वर्ग आहे. म्हणजे आता ह्या दोघांना मी ह्या पार्टमध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजे जर 0.075 चा वर्ग पाहिला तर तो हा येईल आणि 0.5 चा वर्ग तो हा येईल. आता मला यांना वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचंय. वर्गमुळाच्या बाहेर घेत असताना फक्त काय राहणार आहे 0.075 आणि खालची संख्या फक्त राहणार आहे 0.5. मग आता याचं कन्व्हर्जन मी काय करतोय पहा. तुम्हाला माहिती आहे, तरी पण एकदा सांगून ठेवतो. वरती मी फक्त 75 लिहिले आणि खाली मी फक्त 5 लिहिले. पण आता जर इथं पाहिलं तर पॉइंट नंतर किती संख्या आहेत? 1 म्हणून मी 1 शून्य वरती दिला. पॉइंट नंतर किती संख्या आहेत? 3 म्हणून 3 शून्य मी खाली दिले. या पद्धतीने आता माझ्या गणितात पॉइंट राहिलेला नाही. मग आता इथे मी काय केलं? त्या शून्याला शून्य गेला. आता वरती किती आहेत? 75 आणि खाली किती आहेत? 500. बरोबर. आता मी कितीने भाग देईल? 25. ओके. काय देणार आहे? 25 त्रिक 75, 25 दुने 50 आणि हा 20. आलं लक्षात? आता 3 जर मी इथं 20 ने 3 ला भाग द्यायला गेलो, तर भाग किती जाणार आहे? 0. इथं किती झाले? 30 झाले. इथं पॉइंट घेतला. 20 एके 20 उरले 10 परत 0 20 5 100 म्हणजे यांचा जो भागाकार आलाय हा पॉइंट 15 आलाय. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? 4. आले लक्षात? थोडंसं लेंदी गणित होतं, पण अशी गणितं जर तुम्हाला विचारली जातात, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. नेक्स्ट क्वेशन जो की आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. आता हा मात्र प्रश्न तुम्हाला सहजरित्या येऊ शकतो. एकदम सिंपल क्वेशन दिलाय. वरती 225 आहे, म्हणजे हा 15चा वर्ग आहे. मी डायरेक्ट बाहेर घेतलं त्याला. खाली 11 आहे, गुणिले 14 आहे. 25 हा 5चा वर्ग आहे, गुणिले 11 आहे. 196 हा 14चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? या 11ला हे 11 कट झाले कारण इंटू आहे, गुणाकार आहे. 14ला 14 कट झाले. त्यानंतर 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणजे प्रश्नाच्या उत्तरात फक्त 3 हा आकडा शिल्लक या ठिकाणी राहिलेला आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला होता. आता पॉइंट 13 सॉरी पॉइंट 3चा वर्ग आहे. आता इथं जर पाहिलं तर ही पॉइंटची कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा रिपीट झाली. मुद्दाम मी या ठिकाणी घेतलेली आहे. आता इथे जर पाहिलं तर 13चा वर्ग 169 मी लिहून घेणार. पण पॉइंट नंतर किती संख्या आहेत? 1 आहे. आता जर मी वर्ग करत असेल तर पॉइंट नंतरची संख्या काय होणार आहे? दुप्पट होणार आहे आणि दुप्पट होणार आहे म्हणजे 2. आता पॉइंट नंतर 2 संख्या पाहिजे. मागून मोजायचं 1 आणि 2. या ठिकाणी मी काय देणार आहे? पॉइंट म्हणजे 1.69. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हा ऑप्शन टिक करायचा आहे. तर या पद्धतीने याचं हे उत्तर आलेलं आहे. आलंय लक्षात? ठीक आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट क्वेशन. आता नेक्स्ट क्वेशन या ठिकाणी काय दिलंय? वर्गमुळामध्ये एक 4 अंकी संख्या दिलेली आहे. ओके. आणि 4 अंकी संख्या त्यापैकी कोणाचा वर्ग आहे हे आपल्याला काय करायचं शोधायचं. ऑलरेडी ही कन्सेप्ट आपण पाहिली. शेवटी 6 येतो याचा अर्थ ती संख्या एकतर 4चा वर्ग पाहिजे नाहीतर 6चा वर्ग.
6चं म्हणजे एकक स्थानचे अंक सांगतोय मी तुम्हाला. ओके. एकक स्थानी कोण आहे? एक तर 6 आहे, नाही तर 4 आहे. ओके. आता काय करायचे? शेवटचे 2 अंक काय करायचे? कट करायचे. आता शेवटचे 2 अंक कट केल्यानंतर राहिले किती? 73. 73च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या. आता 73च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या आहे 64. त्याच्या आधीची. ओके. जे कोणाचा तरी वर्ग आहे. ओके. कारण 8चा वर्ग 64 आणि 9चा 81. 64 नंतर येणारी संख्या 81 म्हणजे 73च्या आधीची 64. 64 हा कोणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. म्हणजे याचा अर्थ मी इथे 8 लिहिणार आहे, इथे 8 लिहिणार. आता मला ह्या दोघांपैकी कोणती संख्या चॉईस करायची म्हणून ह्या 8ला मी लगेच त्याच्या पुढच्या संख्येने गुणणार आहे 9. 9 किती होणार आहे? 72. पण माझी संख्या तर 73 आहे. म्हणजे माझी संख्या इथे जी संख्या दिली ती मोठी आहे आणि म्हणून मी मोठा नंबर चॉईस करणार आहे. म्हणजे हा जो वर्ग आहे हा 86चा वर्ग आहे. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. आता या प्रश्नाचं उत्तर तर माहिती आहे तुम्हाला. 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे 3 चोक 12. तर या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काय करायचं होतं? काढायचं होतं. सोपा प्रश्न होता. आता इथं पुन्हा किती संख्या आहे? तुम्हाला माहिती आहे? 4 अंकी. शेवटी 25 आहे. म्हणजे 5 येणारे हे फायनल आहे. चॉईस करायला ऑप्शन नाही. अशा कोणत्या 2 सलग संख्या आहेत, की ज्यांचा गुणाकार 42 येतो? 6 7 42. ओके. आता त्यातली आपल्याला संख्या कोणती चॉईस करायची? लहान वाली. कारण आपण नेहमी काय करतो 5चा वर्ग 25 लिहितो आणि 6च्या पुढची कोणती आहे 7. 7चं कोणी इथं किती लिहितो? 42. म्हणजे अशा 2 सलग संख्या शोधा, तर ज्यांचा गुणाकार 42 येतो. त्यातली लहान संख्या 5ला देऊन टाका म्हणजे 65. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला शेवटी 5 असतानाचा वर्ग कसा करायचा, त्याच्यानुसार तुम्हाला वर्गमूळ कसं काढायचं, ही कन्सेप्ट या ठिकाणी काय होणार आहे? क्लिअर होणार. हा प्रश्न मात्र एकदम सोपा दिलेला आहे तुम्हाला. याचं वर्गमूळ किती येणार आहे? 4 याचं वर्गमूळ किती येणार आहे? 9 आणि 4 आणि 9 13 पर्याय क्रमांक 2. म्हणजे सोपा प्रश्न तुम्हाला ह्या इथं विचारला गेलेला होता. आता इथं पाहिलं तर इथं 625 कोणाचा वर्ग आहे? 25चा, 196 14चा. जर ह्या दोनची वजाबाकी झाली 6 आणि 5 11 म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे असेही सोप्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातात. फक्त याच्यासाठी तुम्हाला 1 पासून 20 कमीत कमी 20 मिनिमम 20 पर्यंत तरी वर्ग पाठच पाहिजे. पण 30 पर्यंत तुम्ही पाठ केली पाहिजे. आता इथे जर पाहिलं तर पहा वर्गमूळ ही संख्या पण पॉइंटमधली आहे. पुन्हा एकदा क्वेशन विचारला गेलाय. वर्गमुळामध्ये या ठिकाणी मी काय लिहिले? 0.25 लिहून घेतले. प्लस आता हा वर्ग नक्की कोणाचा आहे? याला मला बाहेर काढायचं. याला मी बाहेर लिहीत असताना काय लिहिणार आहे पहा? 64 कोणाचा आहे? 8चा आहे. मी 8 लिहून टाकले. ओके. आता जर मी पाहिलं तर इथं मी 8 लिहिले. पॉइंट नंतर किती संख्या आहे? 4 आहे. वर्गमुळाकडे जात असताना मला ती संख्या काय होणार आहे? निम्म्याने कमी होणार आहे. म्हणजे आता पॉइंट नंतर किती संख्या पाहिजे? 2 पाहिजे. म्हणजे मी मागून मोजणार आहे. इथे 0, 1, 2 इथे मी पॉइंट देईल आणि मग 0 लिहील. म्हणजे 0.08 चा हा काय? वर्ग आहे. आलं लक्षात? मग आता या संख्येला मी इथं अशा पद्धतीने बाहेर काढलंय. आता ह्या दोनची जर मी बेरीज केली, तर वर्गमुळामध्ये किती येणार आहे? 25 आणि 8 किती आले? 0.33 वर्गमुळामध्ये 0.33 हा पर्याय आहे. कारण 0.33 हा कोणाचाही वर्ग नाही, म्हणून मला ती संख्या तशीच ठेवावी लागणार आहे. ओके. त्यानंतर वर्गपाठ असतील तर तुम्हाला हे प्रश्न चुटकीसरशी काही सेकंदाच्या आत येणार आहेत. 2023 चा आहे पहा क्वेशन. इथे किती आहेत? 11, इथे किती आहेत? 10, इथे किती आहेत? 8, इथे किती आहेत? 9. ओके. आणि या सगळ्यांची काय करायची तुम्हाला बेरीज? या दोघांची बेरीज किती होणार आहे? 20, 20 आणि 10 30, 30 आणि 8 38. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? 4. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. त्यानंतर आहे आता इथं थोडासा एक वेगळा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतोय का? 0.144 सॉरी 0.44 म्हणजे 1.44 भागिले x. आता सेम क्वेशन तुम्हाला पहिला वाला क्वेशन होता. म्हणजे याच्या आधी एक क्वेशन असाच झालाय 2 वाला. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं? ह्या संख्येला वर्गमूळाच्या बाहेर काढायचं. जर ह्या संख्येला मी वर्गमूळाच्या बाहेर काढायचं असेल, तर मला दोन्ही बाजूला काय करावं लागतं? वर्ग करावा लागतो. समजा जर मी दोन्ही बाजूला वर्ग केलाच, तर वरती राहणारे 144 खाली राहणारे x इथे वर्ग करत असताना फक्त वर्गमुळाचं चिन्ह जातं हे लक्षात ठेवा. कधीही लक्षात ठेवा वर्गमुळात 10 याचा जर मी वर्ग करत असेल, तर उत्तर 10 येतं. ही कन्सेप्ट मी पूर्ण क्लिअर केलेली आहे याच्यात. आता जेव्हा तुम्ही याचा वर्ग करता, तेव्हा तुम्हाला याचा पण वर्ग करावा लागणार आहे. तो येणार आहे 0.1 चा काय येणार आहे या ठिकाणी वर्ग. आपण करूया. 1.44 भागिले किती आहे? x आहे आणि इथे जर पाहिलं तर 0.1 चा वर्ग. आता 0.1 चा वर्ग काय होणार आहे? तर 0.1 चा वर्ग होणार आहे. 1 चा वर्ग 1च आहे. पॉइंट नंतर 1 संख्या आहेत. आता 2 आल्या पाहिजेत म्हणून 0.1 या पद्धतीने. कारण आता पॉइंट नंतर 2 संख्या आल्या पाहिजेत. मागून मोजायला सुरुवात केली आपण एक्स्ट्राची 0 वाढवली. आता जर पाहिलं तर ही जी संख्या आहे ती मी इथे घेईल आणि xला तिथे पाठवेल. म्हणजे 1.44 भागिले 0.01 बरोबर काय आलं? x. आता जर पाहिलं तर पॉइंट नंतर वरती किती आहेत? 2 संख्या आणि खाली किती आहेत? 2 संख्या. म्हणजे वन टाईम मी यांचा पॉइंट कट करू शकतो. म्हणजे वरती किती आलेत आता 144 आणि खाली किती राहिले? 1.
कारण पॉइंट गेलेला आहे आणि 1च्या आधी कितीही शून्य लिहिली तरी त्याचा काही फरक पडत नाही. बरोबर किती आलेली आहे? एक्स. म्हणजे एक्सचं उत्तर किती आलं? 144. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. आता त्याच्यानंतर पहा इथं पॉइंट नंतर जर 2 संख्या आहेत. शेवटी 25 आहे याचा अर्थ 5 आहे. इथं फायनल आहे. सलग कोणत्या 2 संख्येचा गुणाकार 110 आहे? तर माहिती आहे तुम्हाला 10 गुणिले 11 आपल्याला यातली कोणती संख्या चॉईस करायची असते? 10 लहानवाली 105 चा हा काय वर्ग आहे. तुम्ही करून पाहू शकता. पण आता इथं पॉइंट नंतर जर पाहिलं तर तुम्ही काय 25 तुम्हाला दिसतायत. वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमुळाकडे जाताना पॉइंट नंतरची संख्या 1 ने काय सॉरी निम्म्याने काय होते? कमी होते. पॉइंट नंतर 1 असेल सॉरी 2 असेल तर आता एकच संख्या पॉइंट नंतर पाहिजे. म्हणून मागून मी मोजलं 1 पॉइंट दिला म्हणजे 10.5 याचा हा काय वर्ग आहे. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला वर्गमूळ शोधायचे. असे थोडेसे जास्त क्वेशन घेतले आहेत कारण त्याची प्रॅक्टिस होणं तितकं गरजेचं आहे. ओके. तर सेम त्याच पॅटर्ननी तुम्हाला एक प्रश्न अजून विचारला गेलेला आहे. आता इथं जर पाहिलं तर शेवटी 9 आहे. 9 शेवटी येतोय. याचा अर्थ एकतर शेवटी 3 असला पाहिजे नाहीतर 7 असला पाहिजे. ओके. आता या 2 संख्येला सोडून द्या. राहिले 59. 59च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 49. 49 ही कोणाचा वर्ग आहे? 7. म्हणून मला इथं 7 लिहायचे इथं पण 7 लिहायचे. आता मी ह्या 7ला नक्की ही संख्या निवडायची का ही निवडायची? म्हणून ह्या 7ला मी 8 ने गुणलं. 7 8 7 8 किती आले? 56. 7 8 56. ओके. आणि माझी संख्या 59 आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणजे मला मोठा अंक चॉईस करायचा आहे. म्हणजे ही जी संख्या आहे 77. आता जर इथं पाहिलं तर पॉइंट नंतर किती संख्या येतात? 4. म्हणजे वर्गमुळाकडे जाताना आता त्या संख्या 2 होणार आहे. म्हणजे 77 1 2 इथं मी पॉइंट दिला. तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळाले 0.77. आले लक्षात? कारण इथे काय होता? पॉइंट होता. तर या पद्धतीने 0.77 ह्या क्वेशनचा ॲन्सर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर सेम पुन्हा एकदा सेम पॅटर्न. आता इथं काय 0.169 169 कोणाचा आहे माहिती तुम्हाला 13चा आहे. पॉइंट नंतर 4 संख्या आहेत. तर वर्गमुळाकडे जाताना संख्या कमी होणार आहे. 1, 2 पॉइंट इथे देणार आहे आणि 0 म्हणजे 0.13चा ही काय वर्गमूळ आहे. 0.13 चा वर्ग हा याचं वर्गमूळ आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता आणि मला वाटतं या ठिकाणी तुमचा हा संपूर्ण टॉपिक कंप्लीट झालेला आहे. म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ ह्या 2 टॉपिकला सेपरेट करण्यामागचं रिझनच हे होतं. वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात आणि याची आपल्याला डीपमध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं. सो एकदा तुम्ही सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. पण तरी एकदा न पाहता एकदा स्पीडने सगळे क्वेश्चन उत्तर पाहण्याच्या आधी एकदा सॉल्व्ह करून पहा आणि नंतर उत्तर पहा. आपलं उत्तर बरोबर होतंय का? तर या पॅटर्ननी प्रॅक्टिस करत राहा आणि ज्या कन्सेप्ट आहेत त्या नोट डाउन करा आणि त्या कन्सेप्टवर अजून काही एक्झाम्पल मिळाली तर त्याची प्रॅक्टिस करा आणि त्या कन्सेप्ट सारख्या-सारख्या वाचत राहा. म्हणजे त्या काय होतात पक्क्या होऊन जातात, डोक्यात फिट राहतात आणि आपल्याला त्याचा पुढे जाऊन बेनिफिट होतो. ओके. ठीक आहे. बाय बाय.